नमस्कार मित्रमंडळी, तर पुन्हा एकदा चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत। आणि या व्हिडिओमध्ये तुमका मी दाखवणार आहे नांदुरचा सुंदर असा गिरोबा मंदिर। तर आता आमका एक दिसलो एक व्हाळ जाता जाता, तर तुमका मी दाखवणार आहे सुंदर असं व्हाळ वगैरे। आणि नंतर आम्ही जाणार असो नांदुरच्या गिरोबा मंदिरकडे। तर चला तर मग जाऊया व्हाळ बघत बघत गिरोबा मंदिरकडे। तर मंडळी समोर मध्ये बघू शकता शेवट रोड असा नांदुरला जाऊ गिरोबा मंदिरकडे। तर तुमका आधी पहिलं दाखवतो आम्ही व्हाळ। सुंदर असो व्हाळ दिसलो आणि मस्तपैकी शांत असो पक्षी वगैरे आरळतात बघा। तर आता मी तुमका दाखवते रस्त्याच्या लाईनी कसा आणि वरना डोंगरातून पाणी येतं बघा। ह्या बघू शकतास, ह्या बघा बघा कसलो नजारा हा बघा, एक नंबर नजारा हा। तर जवळ जाऊन पण तुमका मी दाखवतोय। तर जाऊया आपण वरती, इकडनं वाट हा कचरो वगैरे टाकले या तुमका मी आता इकडनंच दाखवतोय। इकडनं बघते वाट उतरा का काय, तर वाट उतरा असा पण कचरो वगैरे इकडे रस्त्याच्या बाजूक केलेलो आणि सगळा हवा निला वरचा। तर इकडे बघू शकतास, हो बघा सुंदर असं एक नंबर नजारा आमका बघूक गावलो। म्हणून आम्ही आता वाटते जाताना थांबलो। तर ह्यो आपलो निसर्ग कोकणातलं तुम्ही बघू शकतास, एक नंबर असो बघा। खूप लय भारी वाटलं आमका आज बघून। तर असेच आम्ही आता रस्त्यावर सर्व जाणार असो गिरोबा मंदिरकडे। तिकडे सुद्धा खूप अप्रतिम असं सुंदर असं निसर्ग असा। आणि ह्या ज्या पाणी येता ना त्या डोंगरातून येतं पाणी सगळं। चला तर मग आता असेच जाऊया पुढे रस्त्यान गिरोबा मंदिरकडे। मंडळी आता मी पोहोचलोय गिरोबा मंदिरकडे। तर नांदुरच्या गिरोबा मंदिरकडे मी आता पोहोचलोय। तर वारो हा त्याच्यामुळे आवाज माझा पाठी पुढे होईल। तर बघू शकतास मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आणि पाठीमागची जी तळी हा ना पूर्ण भरली आहे, तुमका दाखवायला असं सगळा काय। तर आता आम्ही जातोय मंदिराकडे। तर मंदिर माझ्या समोर बघू शकतास आणि मंदिराच्या आजूबाजू हिरवळ झाली आहे बघा। तर मंदिर तुमका आता मी समोरून दाखवते पहिला। तर बघू शकता सुंदर असं मंदिर आणि कौलारू मंदिर हा। तर ह्या बघू शकतास अप्रतिम असा सुंदर असा कौलारू मंदिर हा। आणि मंदिराच्या आजूबाजू परिसर तुमका मी सगळं काय दाखवणार असे। तर तुमका आता मी फ्रंटने दाखवते पहिलो मंदिर कसा। तर मंदिराच्या समोर तुम्ही बघू शकतास हे दीपमाळा, हे बघा हे दीपमाळा वगैरे हा। बाजूक एक मोठा असा झाड वगैरे हा। आणि तिकडे स्वामींचा पण एक मंदिर हा, आतमध्ये स्वामींचा चित्र काढलेला आपण तुमका दाखवतोय। तर आता मी जातोय मंदिराच्या आतमध्ये। तर पहिला गिरोबाचं आपण दर्शन घेऊया। तर मंदिराच्या आतमध्ये इलास की हो तुमका बघू गावता सभा मंडप, हो बघू शकतास। तर मंदिराचे खांब वगैरे तुम्ही बघू शकता, अप्रतिम असे खांब आहेत। आणि सगळा लाकडी काम तुम्ही बघू शकता, बांधकाम वगैरे। आणि कौलारू मंदिर हा खूप अप्रतिम असा मंदिर। आज जरा वारा वगैरे खूप सुटलो आणि इकडनं सभा मंडप बघू शकतास। आणि आजूबाजू बघा हिरवळ वगैरे येईल या मस्त वेगळी। तर आता आपण जातो आतमध्ये। तर मंडळी मी आता आतमध्ये येले आणि तुम्ही आता सर्वांनी आपल्या गिरोबा देवाचं दर्शन घ्यावा। तर बघू शकतास खूप सुंदर अशी सजावट वगैरे आतमध्ये गाभाऱ्याकडे। तर ही बघू शकता सजावट। आणि आता सगळ्यांनी दर्शन घ्यावा गिरोबा देवाचा।
ओम नमः शिवाय. आणि आता ही आपण बघितली गिरोबाची शिवपिंडी आणि मागे तुम्ही सुंदर अशी पेंटिंग बघू शकता. चित्र तर मस्तपैकी पेंटिंग केलेली आहे भिंतीवरती बघा अप्रतिम अशी. आणि खांब बघू शकतास सुंदर असे हे बघू शकतास. तर ह्यो सगळा ना गाभाऱ्याकडे आणि वरती बघा बरोबर वरती ना ही माती वगैरे बघू शकतास मस्तपैकी. त्या पाठीमागे पेंटिंग जी केलेली आहे ना एक नंबर वाटतं बघू शकतास तुम्ही. आणि एक नंबर असा मंदिर आहे कौलारू मंदिर. आजूबाजू तुमका मी दाखवते हे बघा. त्या भिंतीवरची डिझायनिंग वगैरे एक नंबर केलेली आहे. आणि खूप प्राचीन असा मंदिर आहे. शिवाजी महाराजांच्या काळातलं असं मंदिर आहे. तर ह्याची आख्यायिका सुद्धा खूप सुंदर अशी आख्यायिका असा हे तुमका मी सांगतोयच. तर आता आपण जाऊया मंदिराच्या बाहेर आणि मंदिराच्या बाहेरचा परिसर बघूया. तर मित्रांनो आता मी मंदिराच्या बाहेर येलो आहे. तर ह्याची आख्यायिका अशी म्हणजे हा नवसाक पावणारा देव असा आणि स्वयंभू अशी तुम्ही आता शिवपिंडी बघितला तर एका माणसाची कंपनी होती. कारखाना अजूनही असं त्याची कंपनी. आणि ती एकदम डबगाई गेलेली म्हणजे चलत नव्हती आणि त्याची फटाक्याची कंपनी होती. आणि त्या माणसाने इकडे नवस केल्यान ह्या आपल्या गिरोबा मंदिरकडे की बोललो की जर माझी कंपनी चांगली चालाक लागली तर तुझ्या जत्रेक दरवर्षी मी फटाके वाजवेन. तर त्याची कंपनी जोरजोरात चालूक लागली आणि जास्तीत जास्त चालक लागल्याबरोबर त्यांनी फटाके इकडे लावूक सुरुवात केली. आणि आता अजूनही दरवर्षी त्यांचे ट्रक भरून तरी इकडे फटाके येतात. आणि जास्तीत जास्त वार्षिक जत्रोत्सव जेव्हा असताना तेव्हा इकडे रोषणाई वगैरे केली जातात फटाक्यांची. तर आता मी तुमका पहिला इकडून दाखवते स्वामींचं चित्र आतमध्ये. त्याच्या समोरच वडाच्या बाजूकच बघू शकतास. तर इकडून जरा वारो सुटलो तर तुमका आता आतमध्ये नेऊन दाखवते. तर इकडे सुद्धा छोटीशी शिवपिंडी आहे. श्री स्वामी समर्थ बघू शकतास अप्रतिम अशी पेंटिंग स्वामींची. तर मंदिराच्या आजूबाजूला खूप वारो वगैरे आहे कारण पूर्ण घरड्यावर या मंदिर आहे त्याच्यामुळे वारो वगैरे भरपूर आहे. ही बघू शकतास पावला. आणि इकडे यांची असते ही होळी वगैरे. तर दीपमाळा वगैरे बघू शकता सुंदर असे. तर आता मी तुमका इकडे साईडला घेऊन जातोय. तर मंदिराच्या मी आता बाजू गेलोय आणि मंदिराच्या पाठीमागे ना सुंदर अशी तळी आहे. आणि मंदिर त्याची तुमका आख्यायिका तर सांगितलंयच. तर मंदिर शिवछत्रपतींच्या काळातला या मंदिर इतक्या प्राचीन मंदिर आहे बघा. तर इकडे एक छोटासा घुमट वगैरे मंदिर. तर इथे पण शिवपिंडी आपल्या बघू गावता हे बघा. ही बघू शकतास. आणि इकडे सुद्धा एक तर इकडे सुद्धा मी दाखवतोय. तर मंदिराचं इकडून सुद्धा एक गेट आहे समोर बघू शकतास इकडे. आणि मंदिराच्या बाजूक तुम्ही बघू शकतास हे गडगे वगैरे खूप सुंदर वाटतात ह्या बॉर्डर बघू. आणि मंदिराच्या आजूबाजूचा परिसर बघा एक नंबर असं परिसर आहे. आणि आता इकडून तुम्ही मंदिर बघू शकतास एक नंबर असा मंदिर. आणि मंदिराच्या पाठीमागे तळी आहे ना तिथं एक नंबर असा. आता बघा इकडून मंदिर खूप भारी वाटतं बघू. तर आता तुमका मी घेऊन जातोय तळ्याकडे. तर आता मी मंदिराच्या बॅक साईडला मागच्या बाजू गेलोय. आणि मागच्या बाजूसून तुमका दाखवते की तळी बघा. तर ही सुद्धा बघा प्राचीन अशी तळी. आणि इकडून पण एक गेट हा मंदिराचं बघू शकता समोर. ही बघा सुंदर अशी तळी. आणि ह्या मंदिर तुमका ना नांदेड रोड येईलास की तुमका रस्त्याच्या बाजूकच बघूक गावता. तर हो बघा इकडचा आता हो परिसर
तर तुमका मी रस्त्यावरसून दाखवते आता मंदिर आणि हो गेट सुद्धा दाखवते। तर बघू शकतास हो इकडचं गेट, प्रवेशद्वार वगैरे सुंदर असं आपल्या भोग गावता इकडून। तुमका आता इकडून दाखवते ते सुंदर अशी बघा, खूप सुंदर अशी तळी हा। तर मंडळी तुमका या मंदिर कसा वाटला नक्कीच मला कमेंट मध्ये सांगा आणि नक्की विजिट करा या मंदिरकडे। तर आता पावसाळ्यात जर इलास तर एक नंबरच मंदिर हा, शिरूक वगैरे बसाक वगैरे तिकडे बघू शकता हिरवळ वगैरे समोर। आणि तुमका मी जास्तीत जास्त दाखवचं मंदिर एक प्रयत्न केलोय, जास्तीत जास्त तुमका माहिती सुद्धा मंदिराची दिलोय। और खूप सुंदर मंदिर हा, नक्की विजिट करा मंदिराकडे। आणि वार्षिक जत्रा असतात तेव्हा सुद्धा या, तेव्हा तर खूप मजा असता मंदिराकडे। तर आपली आता मंदिरा भोवती एक प्रदक्षिणा पूर्ण तर होता। तर बघा हे झाड वगैरे बघा, मस्तपैकी झाड आणि हे तिकडे मूर्ती ठेवलेले आहेत ते तुमका मी दाखवते। वडाच्या झाडाच्या बाजूक जे कोरलेले असत ते बघू शकतास। तर हे सगळे जुने मूर्ती असत कोरलेले, ते बघा। तर सुंदर असे कोरलेले मूर्ती आपल्या बघूक गावतात। आणि हो बघा वड वगैरे बघा अप्रतिम असं दिसतं आणि जी शेवाळी येईल ना खूप सुंदर वाटतं पायरे बघू। तर मंडळी म्हणजे तुमका कसा वाटला नक्कीच मला कमेंट मध्ये सांगा। जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि नक्की विजिट करा या मंदिराकडे। तर तुमका मी जास्तीत जास्त मंदिर दाखवण्याचा एक प्रयत्न केलोय। तर अजून मंदिरांचे काही व्हिडिओ मी तुमच्यासोबत घेऊन येणार आहे आणि तुमका अशीच मंदिरं फिरवणार आहे आणि दाखवणार आहे। तर मंडळी व्हिडिओ तुमका कसं वाटतं नक्कीच मला कमेंट मध्ये सांगा आणि या आपल्या नांदुरचा गिरोबा म्हणजे तुमका कसा वाटतं नक्कीच मला कमेंट करून सांगा। जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर कोण नवीन असतं नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, त्या बटन दाबून टाका, विसरा नको चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर भेटूया असेच नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।